नमस्कार. आज तुळजापूरला दर्शनाला आलोय. बऱ्याच दिवसातून आम्ही दर्शन लाईनीला लागलो होतो दर्शन घेण्यासाठी. ते दर्शन करत असताना 2-3 महिलांना पुढे जायचं होतं म्हणून त्यांनी अंगात देवीचं वारं आले म्हणून असे पुढे जात राहिले. लोकांना पुढे करून नाही का वारं आलं म्हणून पुढे जा, लवकर पोहोचण्यासाठी रस्ता करत होते. वारं आलं, वारं दिवी आली, पुढे जाऊ द्या असं करत होते. तर माझं सगळ्यांना अजून विनंती आहे, कृपया असं करू नका, विटंबना करू नका. आधीच ज्यांच्या अंगामध्ये देवीचा संचार येतोय त्यांना आधीच नको नको ते प्रकारे लोक नावं ठेवतात की हे खरं नसतं, असं तसं. बरोबर आहे. मग आपण आज हे असं करून अजूनही त्याला आपण खतपाणी घालतोय, म्हणजे अजून लोकांना वाटावं की ते खोटं आहे म्हणून. ते येतंय, खरं आहे, आपल्याला माहिती आहे काय येतं काय ना, आपल्या अंगात संचार येतो. बरोबर आहे. बरं असं नाही का, आपण आपल्याला लवकर जायचं आहे, लय गर्दी आहे, दर्शन घ्यायचंय म्हणून काही महिला अंगात आणून नाही का पुढे जाण्याचा मार्ग करतात. ह्याच्यामुळे काय होतं की लोक देवाला पण नावं ठेवतात आणि अंगात येणाऱ्या लोकांना पण नावं ठेवतात. ही माझं सगळ्यांना विनंती आहे, कृपया असं जास्त करून महिला वर्गामध्ये असं भरपूर आहे. तर सगळ्यांना विनंती अशी राहील माझी की महिला वर्गांनी, ज्याला दर्शनाची घाई आहे ना, त्या देवस्थानांनी तशी ज्यांना घाई आहे तशी त्यांना सुखसुविधा पण केलेल्या आहेत नाही का. तर त्या सुखसुविधा तुम्ही लाभ घ्या. बरं असं काही पण करून दर्शनासाठी नाही का की लवकर जायचं म्हणून वारं येऊन असं करू नका. कारण की आपल्या नाही का देवांना, आपल्या हिंदू आधीच लोक खूप नावं ठेवतात की अजून अशी नावं ठेवून नाही का घेतले नाही पाहिजे ना आपण. त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे, असं कोणी कृत्य करू नका. आपल्या लोक हसतात